महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 या कृती समितीमार्फत महाराष्ट्रातील सगळ्या कंत्राटी कामगारांचं आमचं हे आंदोलन चालू झालेलं आहे। सर्वप्रथम आम्ही 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रत्येक झोनच्या गेटसमोर गेट मीटिंग घेतली, दौर सभा झाली। त्यामध्ये सगळ्यांना या आंदोलनाबद्दल माहिती देण्यात आली। त्याच्यानंतर दौर सभा झाल्याच्यानंतर 14 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारीला कलेक्टर ऑफिस आणि कामगार उपायुक्त साहेब यांना आम्ही निवेदन दिलं की आमच्या या रास्त मागण्या आहेत तर त्या शासनापर्यंत पोचवाव्यात, जेणेकरून आमच्या कंत्राटी कामगारांचे प्रश्न मार्गी लागतील। मग त्यानंतर आम्ही 1 दिवसाचं धरणे आंदोलन केलं होतं 21 फेब्रुवारीला, पण तरी पण शासनाने आणि प्रशासनाने कृती समितीसोबत बैठक काय घेतली नाही, म्हणून आम्ही 48 तासाचं 28-29 फेब्रुवारी या 48 तासाचं आंदोलन पुकारलं, जेणेकरून या 2 दिवसाच्या आंदोलनामध्ये कृती समितीसोबत बैठक लावून महाराष्ट्रातली जेवढे पण कामगार आहेत आमचे कंत्राटी कामगार त्यांच्या सगळ्यांचे हे मागण्या पूर्ण होतील। पण अजूनपर्यंत कृती समितीने या कृती समितीला बैठकीसाठी बोलवले नाही आहे। त्यामुळे दिनांक 5 मार्च 2024 पासून आता आमचं हे बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही। तर आमच्या या मागण्या अशा आहेत का सर्वप्रथम पूर्वीची जी शाश्वत रोजंदारी पद्धत होती NMR ती पहिले आम्हाला लागू करावी। त्यानंतर NMRच्या नंतर जी महावितरण आणि महापारेषणने एक भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे ती रद्द करून पहिले कंत्राटी कामगारांना या भरती प्रक्रियेत सामावून घ्यावे, त्यानंतर मग उरलेले त्यांनी भरती प्रक्रिया करावी। पण सर्वप्रथम आम्हाला कंत्राटी कामगारांना पहिले त्यांनी याच्यामध्ये सामावून घ्यावे भरतीमध्ये। आणि तिसरी मागणी अशी आहे का कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच कंत्राटी कामगारांना पण एप्रिल 2023 पासून 30% पगारवाढ करावी आणि ही 30% पगारवाढ झाल्याच्या नंतर या सगळ्या कामगारांना देण्यात यावे। तर या आमच्या अशा प्रमुख 3 मागण्या आहेत। जोपर्यंत या मागण्या धोरणात्मक आणि हे होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही। हे राज्यव्यापी आंदोलन आहे, महाराष्ट्रात सगळ्या ह्याच्यामध्ये आंदोलन आहे। प्रत्येक झोनमध्ये निर्मिती केंद्रामध्ये पण आंदोलन आहे, पारेषणमध्ये पण आहे आणि वितरणमध्ये पण आहे।